पण रूममध्ये येऊन फ्रेश झाल्यावर सुद्धा त्याला तिचेच विचार येत होते. अरे यार, ही चष्मीस का दिसते सारखी सारखी. त्याचं डोकं आता काम करेनासं झालेलं. तब्येत बरी असेल का तिची? बघून येऊ का? म्हणजे विचारू का तिला काय होतंय ते? तो मनातच बोलत होता. शेवटी तो बेडवरून उठला आणि सरळ तिच्या रूमच्या दिशेने चालत गेला. दार हलकं उघडंच होतं. तो तिच्या रूमच्या डोअरवर नॉक करणारच होता की त्याने पाहिलं, ती बेडवर पोट आणि हातपाय दुमडून झोपली होती. चेहऱ्यावर वेदनेचे भाव स्पष्ट दिसत होते तिच्या. पण तिला तसं पाहून त्याच्या हृदयात मात्र चर्र झालं. आता पुढे तिची झोप मोड होईल म्हणून त्याने दरवाजा नॉक केलाच नाही. सरळ दार आत लोटलं आणि तिच्या रूममध्ये गेला. ती मात्र शांत झोपली होती, पण चेहऱ्यावर तर वेदनेचे भाव उमटले होते तिच्या. काय झालं असेल ह्यांना? खूप त्रास होत असेल का? ताप आलाय का? बघू का हात लावून एकदा? पण नको, बरोबर वाटणार नाही ते. तो तिथेच तिच्यासमोर चेअरवर बसून मनात बोलत होता. तिला झोपेतून उठवणं बरोबर वाटलं नाही त्याला. आणि घरात पण कोणी नसल्यामुळे आपण तिच्या रूममध्ये आहोत म्हणून कोण काय विचार करेल हा विचार पण नव्हता आला त्याच्या मनात. थोड्या वेळाने युवीला जाग आली. तिने डोळे चोळत चोळतच आळस दिला. पण समोर तो एक पाय दुसऱ्या पायावर टाकून एकदम हिरो स्टाईलने बसला होता. तिने त्याला स्माईल दिली. त्याने पण तिला स्माईल दिली. बराच वेळ ती त्याच्याकडेच पाहत होती, एकटक. आणि तो मात्र गोंधळला होता. पण त्याला कुठे माहीत होतं, मॅडम तुमच्याच स्वप्नात होत्या. आणि आत्ताही तिला असंच वाटत होतं की हे स्वप्न आहे आणि तो तिच्या समोर बसलाय. म्हणून ती एकटक त्याच्याकडेच पाहत होती. मिस सबनीस, आर यू फिलिंग बेटर नाव? ती कधीपासून त्याला बघतच होती आणि काहीच बोलत नव्हती म्हणून त्यानेच विचारलं तिला. हा मिस सबनीस काय म्हणतोय? स्वप्नात पण मिस सबनीसच म्हणणार का आता? स्वप्नात तरी युवी आवाज दे मला, सडू कुठला. ती मनातच बोलत होती आणि त्याच्याकडे पाहत होती. मिस सबनीस, मी काय विचारतोय? तो आता जागचा उठला होता. तशा मॅडम पण ताडकन उठून बसल्या आणि आता त्या स्वप्नातून बाहेर आल्या होत्या. सर तुम्ही खरंच? ती आश्चर्याने बोलली, कारण तिने हे एक्सपेक्टच केलं नव्हतं की तो तिच्या रूममध्ये येईल. नाही, माझं भूत आहे, तो चिडूनच बोलला. तसं तिने नाक मुरडलं. एनिवेज, काय झाले तुम्हाला? मीन्स काय होतंय? त्याने विचारलं. पण तिच्या चेहऱ्यावर मात्र थोडा आनंद पसरला. म्हणजे ह्याला काळजी आहे का माझी? म्हणून आला असेल का हा मला बघायला? ती मनातच विचार करू लागली. आपल्या मनात ज्याच्यासाठी फिलिंग्ज असतील आणि जर त्या माणसानेच थोडी जरी आपल्याप्रती काळजी दाखवली तरी आपल्याला होणारा आनंद हा खूप जास्त असतो, ह्याची प्रचिती आता तिला येत होती. हो, ते बरं नाही आहे, ती बोलली. ते कळलं मला, पण होतंय काय? त्याने विचारलं. आता ती त्याला काय सांगणार होती? मला पिरियड सुरू आहेत आणि त्यामुळे मला त्रास होतोय? नो वे. म्हणजे ती एक ॲडव्हान्स मुलगी होती आणि ही नॅचरल प्रोसेस आहे हे देखील ती जाणून होती. इतर दुसरं कोणी असतं तर तिने पटकन सांगूनही टाकलं असतं. पण हा आदी होता. त्याला ते सांगताना तिला का कुणास ठाऊक पण एक ऑकवर्डनेस जाणवत होता. मिस सबनीस, बोला. त्याने आता नकारार्थी मान हलवली आणि विचारलं, कारण कधीपासून ती काहीच बोलत नव्हती. काही नाही सर, ते असंच. तिने पुन्हा असंच काहीतरी उत्तर दिलं. त्यावर आता मात्र त्याचे पेशन्स संपले. त्याने जाऊन सरळ तिच्या खांद्याला पकडून तिला गदागदा हलवलं आणि रागातच विचारलं, व्हॉट डू यू थिंक? आय हॅव नथिंग टू डू अँड आय एम हिअर टू पास माय टाईम? तुम्हाला काय वाटतंय, माझ्याकडे काही काम नाही आहे आणि मी इथे टाईमपास करायला आलो आहे का? त्यावर तिने नकारार्थी मान हलवली. देन स्पीक अप ना, डॅम इट. त्याचे पेशन्स आता संपले होते. माझे पिरियड सुरू आहेत आणि त्याचाच त्रास होतोय मला, कळलं का तुम्हाला? ती पण आता जोरातच बोलली. तिला पण त्याचा रागच आला होता. म्हणजे एखाद्याला नाही सांगायचंय तर काय विचारायचं ना असं खोदून खोदून? बिचारी खाली मान घालूनच होती. पण तो मात्र आता शांत झाला होता. त्याला समजत नव्हतं ह्यावर काय बोलावं. म्हणजे सर्दी, ताप, खोकला असं काही असतं तर कदाचित त्याने तिला हेल्प केली असती.
पण आत्ता तिला जे होत होतं त्यासाठी तो तिची काहीच हेल्प करू शकत नव्हता. उलट जाणून बुजून नाही पण चुकून त्याने अजूनच तिची चिडचिड वाढवली होती. आय एम सॉरी, तो बोलला आणि तिथून निघून गेला. तसा तिने मोकळा श्वास घेतला. पण तो गेल्याचं पाहून हुश्य केलं आणि पुन्हा बेडवर लोळू लागली. अरे यार, कधी थांबेल हे दुखणं? आई गं, ती पोटाला पकडूनच बोलत होती. थोड्या वेळाने तिच्या दरवाजावर नॉक झालं आणि घरात काम करणारी एक मेड आत आली. तिच्या हातात एक ट्रे होता. मॅडम, हे तुमच्यासाठी, ती मेड बोलली. युविका मात्र तिच्याकडे पाहतच राहिली. काय आहे हे? मी तर काहीच नव्हतं मागितलं, युविका बोलली. ताई, ह्याच्यात बिना साखरेचा चहा आहे आलं घातलेला, एक पेन किलर आहे आणि ही गरम पाण्याची पिशवी पण आहे, ती मेड सगळ्या वस्तू दाखवत बोलली. आणि इथे युविकाचा मात्र आज आला होता. म्हणजे तिला ह्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी ज्या वस्तू हव्या होत्या त्या सगळ्या त्यात होत्या. पण कोणी पाठवले असतील? हे सगळं कोणी पाठवलं? तिने कचरतच विचारलं. छोट्या सरांनी पाठवलंय ताई, ती मेड बोलली. अक्षय आला पण हॉस्पिटलमधून? मग इथे मला का भेटायला आला नाही? ती तोंडातल्या तोंडातच पुटपुटली. पण बहुधा त्या मेडने तिचं बोलणं ऐकलं असावं. ताई, अक्षय सर नाही आलेत अजून, ती मेड बोलली. व्हॉट? मग हे कोणी पाठवलं? युविका आता भलतीच गडबडली होती. तिच्या मनात येत होतं की आदित्यचं नाव नको घ्यायला त्या मेडने. पण नाही, ती मेड बोललीच. ताई, आदित्य सरांनी पाठवलं आहे. आणि हे ऐकून तर तिचं तोंड उघडच्या उघडच राहिलं. पोटात तर काहीतरी वेगळीच फिलिंग येऊ लागली. त्याला काळजी आहे का माझी? पण काय एवढं करतोय तो? कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की तिला आता किती आनंद झाला होता ते. भले तिचं डोकं तिला सांगत होतं की आता अक्षयच तुझं भविष्य आहे, पण तिच्या मनाचं काय? त्याला कसं सावरणार होती ती? मग तिने त्या मेडला जायला सांगितलं. आता तो वाफळता चहा आधी ती प्यायली आणि मग ती टॅबलेट तिने घेतली आणि मग ती गरम पाण्याची पिशवी पोटाला लावून शेक देत बसली. आणि खरंच तिला आता खूप बरं वाटू लागलं होतं. थँक्यू आदी. उप्स, आदित्य, ती मनातच त्याला थँक्यू बोलत होती. त्याला आदी म्हणून हाक मारताना पण पोटात गुदगुल्या होत होत्या तिला. इथे आदी त्याच्या रूममध्ये कानाला हेडफोन लावून इंग्लिश सॉंग्स ऐकत बसला होता. तिने तिच्या पिरियड्समुळे तिला त्रास झालेला हे सांगितलं तेव्हा त्याला कळलं नव्हतं की काय करू. पण त्याने रूममध्ये येऊन गुगलवर सर्च केलं आणि मग त्या सगळ्या गोष्टी त्या मेडकरवी तिच्यापर्यंत पोहोचवल्या. त्याला पण आता समाधान वाटत होतं. पण आपण तिची इतकी काळजी का करतोय हे मात्र त्याला कळत नव्हतं. कदाचित घरात कोणी नाही आहे आणि तिला हेल्पची गरज होती, म्हणून कदाचित ह्युमॅनिटी म्हणून आपण हे केलं असेल, असंच त्याने स्वतःच्या मनाला समजावलं. तिने घेतलेली गोळी आणि पोटाला दिलेला शेक ह्यामुळे असेल कदाचित, पण खरंच ती आता सकाळपेक्षा बेटर फील करत होती. तिला खूप वाटत होतं की त्याला थँक्यू म्हणावं, पण धीर होत नव्हता त्याच्यासमोर जाण्याचा. का? ते पण तिला कळत नव्हतं. पण आता जेवणाची वेळ झाली होती आणि ती खाली जाणारच होती इतक्यात अक्षय तिच्या रूममध्ये आला. हे युवी, आय एम रिअली सॉरी यार, एक खूपच एमर्जन्सी आली होती म्हणून तुला कॉल करायला पण वेळ मिळाला नाही. कशी आहे तब्येत आता तुझी? त्याने तिला विचारलं. ॲक्च्युली दुपारी तिने त्याला मेसेज केला होता की तिची तब्येत ठीक नाही आहे आणि तिच्यासाठी पेन किलर घेऊन ये असा. तिला वाटलं होतं की अक्षय नेहमी तिच्यासाठी आता घरी लवकर येतो, त्याच वेळेत येईन तो, म्हणून तिने त्याला सांगितलं होतं. पण आज तो लवकर तर आलाच नाही, पण त्याने तिच्या मेसेजला पण कोणताच रिप्लाय केला नव्हता. काही वेळाआधी तिला वाईट वाटलं होतं त्यासाठी, पण आता नव्हतं वाटत. कारण ज्याच्याकडून एक्सपेक्ट केलं होतं त्याने काही केलंच नाही तिच्यासाठी, आणि ज्याच्याकडून कसलीही अपेक्षा नाही तो मात्र नेहमी तिच्यासाठी हजर असतो. हो हो, नेहमी. आज पण आदित्यच अक्षयपेक्षा वरचढ ठरला होता तिच्या नजरेत. युवी, बोल ना. ती कधीपासून काही बोलत नव्हती म्हणून तोच बोलला. तशी तिने नकारार्थी मान हलवली. आय एम ओके नाऊ, ती बोलली. खरंच ना? त्याने काळजीने विचारलं. त्यावर तिने होमध्ये मान डोलावली.
चल मग, खाली जेवायला वाट पाहत आहेत सगळे. तो बोलला तशी ती ओके बोलून त्याच्यासोबत खाली गेली. आता डायनिंग टेबलवर सगळेच बसले होते. अक्षय आणि युविका त्यांच्या जागेवर येऊन बसले. युविकाला माहीत होतं तिच्याबरोबर समोरची सीट आधीची होती, म्हणून तिने समोर पाहिलंच नाही. चुपचाप तिचं जेवत होती ती. पण कधीपासून खाली असलेली तिची नजर मात्र आत्ता त्याची एक झलक पाहण्यासाठी आसुसली होती. पण नाही, ती नव्हतीच वर बघत. अतोनात प्रयत्नानंतरही तिच्या मनाने तिला मात दिली आणि तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलंच. पण नेमकं त्याच वेळी त्याने सुद्धा तिच्याकडे पाहिलं आणि दोघेही एकमेकांच्या नजरेत अडकले. ती आता ओके आहे ना, बास एवढंच त्याला पाहायचं होतं, म्हणून तो पाहत होता. पण ती का त्याच्याकडे अशी एकटक पाहत होती, ह्याचं उत्तर मात्र त्याच्याकडे नव्हतं. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी असणारी काळजी ती सपशेल पाहू शकत होती. ती काही नजर हटवत नव्हतीच, म्हणून मग त्यानेच तिच्यावरून नजर हटवली. तशी ती पण भानावर आली. आता मात्र ती चांगलीच चपापली. यू स्टुपिड युवी, तुला काही वेळ काळ आहे की नाही? इथे अक्षय बाजूलाच बसलाय, तरीसुद्धा तू त्या आधीकडे पाहते. ओ गॉड, तुला खूप सांभाळून राहावं लागेल. तुला आदित्यचे विचार झटकावेच लागतील युवी. ही इज नॉट युअर टाईप. त्याने लंडन कॉलेजमध्ये काय केलं होतं माहिती आहे ना? मग अशा मुलासाठी कशा काय फिलिंग्स येऊ शकतात तुझ्या मनात? ती स्वतःलाच बोलली. तिला आता लंडनमध्ये जे घडलं होतं ते सगळं जसंच्या तसं आठवू लागलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. तसा तिने एक जळजळीत कटाक्ष आदित्यवर टाकला आणि ती जेवणावरून उठून तिच्या रूममध्ये निघून गेली. तिला आता खूप रडायला येत होतं, कारण तिला आता लंडनच्या कॉलेजमध्ये आदित्यने किती गुण उधळले होते ते सगळे डोळ्यांसमोर येत होतं आणि आता स्वतःवर पण खूप राग येत होता. शेवटी तू पण पडलीसच ना त्या ॲडी द प्रिन्सच्या प्रेमात. उगाचच त्याला लेडी किलर नाही बोलत. त्याच्यात तो स्पार्क आहे की तो कोणत्याही मुलीला आपल्या जाळ्यात ओढू शकतो. हे आता प्रूव्ह झाले, कारण त्याने तुला पण त्याचा विचार करायला भाग पाडलं. ती सगळं मनात बोलत होती आणि मुसमुसत होती. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.